नाही ताई, सध्या आम्ही दत्तधाम यात्रा म्हणजे अ, जेवढे पण श्रीपाद सरस्वती स्वामींचे स्थान आहे, कुरवपूर, पिठापूर, श्रीशैल्य ह्या यात्रेवर आहे. सुप्रभात सर्वांना आणि धन्यवाद शतायुषी. मी ह्या शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन व्हायचे कारण माझे खरं मी म्हणजे फक्त मला वाढलेलं वजन हे मला डॉक्टरांनी सांगितल्यावर मी हे गृहीत धरत होते. पण खरं तर मला तीव्र गुडघेदुखी होती. मला नी रिप्लेसमेंट सांगितलेलं होतं. मला किडनी स्टोनचा त्रास होता, बीपी होतं आणि मला डॉक्टरांनी एकच सुचवलं होतं, वजन कमी कर, मग नंतर नी रिप्लेसमेंटचं काम बघ म्हणून. माझी हाडं ठिसूळ झाली होती. -2 पर्यंत माझे हाडं ठिसूळ झाले होते. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालूच होती. त्या दरम्यानच मला डॉक्टर यमाटे सरांनी शतायुषी परिवाराची ओळख करून दिली. शतायुषी परिवाराची ओळख झाली आणि जरा माझ्या आयुष्याचं एक असं म्हणते ना, की एक टर्निंग पॉइंट मला तो मिळाला. मी 3 महिन्यामध्ये 17 किलो वजन कमी केलं. जे पाय मला चालू देत नव्हते, ते मला मी अगदी म्हणजे फुलपाखरासारखी खरंच इतकी हलकी झाली आणि मी छान चालते आणि मी 2022 पासून 2025 पर्यंत साधं मी माझ्या लेकीच्या घरी पण जात नव्हते, पै पाहुण्याच्यात जात नव्हते. का? तर आपल्याला चालता येत नाही, आपल्याला पाय दुमडता येत नाही, खाली बसता येत नाही. आपण पाय सरळच करून ठेवतोय. म्हणजे हा सगळा त्रास दुसऱ्यांच्यात का म्हणून? आणि कोणाकडे गेलं की मग कमोड आहे का नाही इथून सुरुवात असायची. त्याच्यामुळे मी कोणाच्याही घरी गेले नव्हते आणि आता असं सांगते ताई की ही दत्तधाम यात्रा करते की नाही, हम्म. कितीही प्रवास असू दे, पाय थोडेसे सुजतात, जरा गुडघे आखडतात, पण माझ्या बरोबर इतर लोकांचं मी जेव्हा बघते ना, की कसले पाय सुजले, त्यांना चालताना त्रास, त्यांनी पाय अक्षरशः वाकडे करून चालतात. पण मी सकाळी उठले की नाही, माझे दुखणं गेलेलं असतंय. थोडेसे हातापायांची योगाची सांगितलेली हालचाल केली, की छानपैकी परत दिवसभर पळायला मी रिकामी होते. आणि हे खरंच स्वामींचे आशीर्वाद, की मला शतायुषी परिवार मिळाला आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या गुडघेदुखीवर मात केली. बीपीची गोळी माझी बंद झाली. किडनी स्टोनचा त्रास मला 2000 सालापासून होता. तो किडनी स्टोनचा त्रास आज तागायत मला जाणवलेला नाहीये. खूप 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 धन्यवाद शतायुषी परिवाराचा. सुषमाताई थँक मॅम. कुठल्या डिपार्टमेंट मध्ये काम करत होता? ताई मी आरोग्य खात्यामध्ये वयाच्या 22व्या वर्षापासून एज ए टेक्निशियन मी काम केलेलं आहे आणि वयाच्या 55व्या वर्षी मला म्हणजे माझ्या आरोग्याचे पूर्णपणे 12 वाजलेले होते. मला खाण्यापिण्याचं माहित नाही. पाणी कमीत कमी पीत होती. काय खायचं माहित नव्हतं. वजन वाढतंय म्हणून 4 कप्प्याचा डबा खाणारी बाई मी फक्त 1 चपाती आणि 1 भाजीवर मी आले होते. रात्री जेवली नाही जेवली म्हणजे काय खावं हे सुद्धा ज्ञान नव्हतं आणि कदाचित कळत असेल पण वळत नव्हतं आणि स्वतःच्या आयुष्यात त्याचा आविर्भाव काय करावा ह्याचं अजिबात ज्ञान व्यायाम नव्हतं. व्यायाम किती करत होता? बिलकुल नाही ताई. मला वाटायचं, की मी दिवसभर नोकरी करते, पळापळी करते, अपडाऊन करते म्हणजेच माझा व्यायाम आहे, असं मला वाटत होतं. पण नाही. 7:00-7:30 ला उठणारी व्यक्ती जेव्हा सकाळी 4:30 ला उठायला चालू करते ना, हा बदल फक्त आपलं शतायुषी परिवारच घडवू शकतोय. कारण त्यांनी जाणीव करून दिलं, की केव्हा उठावं, केव्हा झोपावं, काय खावं, काय प्यावं, केव्हा खावं, हे सगळं कळायला पाहिजे. आणि जो हे सगळं जाणून घेतो ना, तो आयुष्यात कधीही परत आजारी पडणार नाही आणि मस्त राहणार. खूप खूप आनंद आहे ताई मला. येस. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण सुषमाताईंसाठी. कारण का की सुषमाताई आरोग्य खात्यातच काम करत होत्या. आरोग्याबद्दल माहिती नसतं असं बिलकुल नाहीये बरं का. आज कॉलवर जेवढे लोक आहेत तुम्हाला